The curie temperature of cobalt and iron are 1400 Kelvin and 1000 Kelvin. ओके, तर टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला. तर एक पहिलं कोबाल्टचं दिलं त्यासाठी सी घेऊ, तो आहे 1400 केल्विन. आणि त्याच्यानंतर आयर्नचं दिलेलं आहे आणि ते टेम्परेचर आहे 1000 केल्विन इतकं. पुढे रिस्पेक्टिव्हली ॲट टी इज इक्वल टू 1600 केल्विन. तर टेम्परेचर दिलेलं आहे तुम्हाला आणि तो दिलेला आहे 1600 केल्विन. त्याच्यापुढे द रेशो ऑफ मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ कोबाल्ट टू दॅट ऑफ द आयर्न इज. ओके, तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचा रेशो फाईंड करायचा. पहिले कोणता आहे, कोबाल्ट आहे आणि दुसरं आयर्न आहे, म्हणजे काय सी डिवायडेड बाय काय आय घेतला. तर क्वेश्चन 2024 आला होता. त्याचं ए ऑप्शन आहे 7/5, बी ऑप्शन आहे 5/7, सी ऑप्शन आहे 1/3 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 3. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे आणि टेम्परेचर याच्यात कसं रिलेशन आहे, तर ते आपण सर्वात पहिले लिहून घेऊ. ही जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असते, ही मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इन्व्हर्सली प्रपोर्शन असते कशावरती, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग या ठिकाणी मी स्टेटमेंट लिहितो आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली proportional to its absolute temperature. तर त्याच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरवरती ती कशी आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपण कशाने पण करणार, तर लेटर कायने रिप्रेझेंट करणार आणि हा कसा असणार, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. आता या ठिकाणी आपल्याला 2 टेम्परेचर दिलेलं आहे, 3 ॲक्च्युली. टी दिलेलं आहे, कोबाल्टचं दिलेलं आहे. मग आपण डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर घेऊ. ओके, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी हा इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे चेंज इन टेम्परेचर. मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कोबाल्टचं आहे आणि डिवाइड बाय आयर्न. वरती घेणार आपण रेसिप्रोकल आहे, मग आयर्नचं घेऊ आणि खाली कोबाल्टचं घेणार, टी मायनस टी सी. ओके, टीची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1600 आणि आयर्नचं जे टेम्परेचर आहे तर ते आहे तुमचं 1000. ओके, 1600 मायनस 1000 डिवाइड बाय परत 1600 मायनस कोबाल्टचं किती 1400. 1600मधून 1000 गेला तर 600 येईल फक्त, आणि 1600मधून 1400 गेला तर 200. आता 0 काय होणार आहे, कॅन्सल, आणि 2च्या टेबलमध्ये 6 आहे, 2 3 किती 6. ओके, मग या मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचा जो रेशो आहे तो किती असणार, 3 असणार. ओके, मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ कोबाल्ट डिवाइडेड बाय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ आयर्न इज इक्वल टू 3, आणि याचा आपल्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, मग त्याचा जो रेशो आहे तो किती असणार, 3. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन डी असेल. द रेशो ऑफ दॅट मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ कोबाल्ट टू दॅट ऑफ द आयर्न इज 3.